त्याची एक स्टोरी आहे. हे घड्याळ माझ्या बाबांसाठी खूप खास घड्याळ होतं. काहीतरी एक वेगळं बॉन्डिंग होतं या घड्याळाबरोबर त्यांचं. सतत हातात घालून असायचे, झोपताना सुद्धा. फक्त आंघोळीला जाताना घड्याळ काढायचे. एकदा असंच ते आंघोळीला जाताना घड्याळ बाहेर काढून गेले. 7-8 वर्षाचं होतं मी तेव्हा. त्यांच्या खोलीमध्ये गेलो, हे घड्याळ दिसलं मला आणि हळूच मी ते घड्याळ घेतलं, माझ्या हातावर घातलं आणि मग घरभर नुसतं बागडत राहिलो. बाबा आंघोळ करून बाहेर आले, घड्याळ बघायला लागले, घड्याळ दिसला नाही. अस्वस्थ झाले. आईला विचारलं की घड्याळ कुठे आहे? आई म्हणली माहिती नाही. अजून जास्त अस्वस्थ झाले, घड्याळाची शोधाशोध करायला लागले. बाहेर आले, आजीला विचारले, ती म्हणली हो समोर हातावरती घालून फिरतोय. आणि सगळीकडे ओरडत सुटलाय की बाबांचं घड्याळ मी माझ्या हातावरती घातलंय, मी सुद्धा आता बाबांसारखा मोठा झालो. मला जेव्हा कळलं की बाबांना कळलं की त्यांचं घड्याळ नाही आहे आणि ते माझ्या हातावरती आहे, आता बाबा मला ओरडतील या कल्पनेने मी घाबरलो. बाबा काय म्हणतील याची कल्पना नव्हती. बाबांनी प्रेमाने जवळ घेतलं मला आणि मला म्हणले इतकं आवडतं घड्याळ? मी म्हटलं हो. मग म्हणाले घड्याळ आवडतं तर वेळ पाळायला पण शिकलं पाहिजे. लहान होतो तेव्हा बाबांनी असं का सांगितलं मला कळलं नाही. सगळ्यांकडे तेव्हा आकड्यांची घड्याळ असायची, पण बाबांनी मला मुद्दाम हे डिजिटल घड्याळ आणून दिलं. कदाचित तेव्हा वेळेचं महत्व कळलं नाही, पण नंतर बाबांनी सांगितलेली ही शिकवण आयुष्यभर कळली, जपली. खूप छोट्या छोट्या गोष्टी बाबा खूप सहजपणे शिकवायचे आणि त्या कायमस्वरूपी इथे आणि इथे दोन्हीकडे अगदी फिट बसले. हा छोटा ग्रामोफोन, आमच्या घरात मोठा ग्रामोफोन होता, मग मी हट्ट केला की माझ्यासाठी का नाही. बाबांनी हा छोटा ग्रामोफोन मला घेऊन दिला. ही गणपतीची मूर्ती त्याने अर्पितासाठी आणली होती. अर्पिता म्हणाली की दिवाणखान्यात इतकी मोठी गणपतीची मूर्ती आहे, माझ्याकडे का नाही, म्हणून मग ही मूर्ती त्यांनी अर्पितासाठी घेतली. बाबा सगळ्यांसाठी सगळं करायचे. या डायरीत माझी वक्तृत्व स्पर्धेतली कात्रणं आहेत, वर्तमानपत्रात काही एखादी बातमी आली असेल माझ्याबद्दल तर ती आहे. ते सगळं बाबा स्वतः कापायचे आणि जपून ठेवायचे. आजी म्हणते ही जपून ठेवण्याची कला तुझ्यात बाबांमुळे आली आहे. माझा स्वभाव खूप बाबांसारखा आहे असं म्हणते ती. कदाचित त्याच्यामुळे मी अजून जास्त मी त्यांच्या जवळ गेल्यासारखं वाटतं मला. स्वभाव आपला बाबांसारखा आहे हे 18 वर्षाच्या मुलांना नाही कळत. तेव्हा आपल्याला माहिती नसतं की स्वभाव सारखा आहे म्हणजे नेमकं काय. 18 वर्षाचा असतानाच आई, बाबा, माझी धाकटी बहीण, काका सगळे एकत्र एकाच गाडीत ऍक्सिडेंटमध्ये गेले.